नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आनंद निवासाची विक्री झालेली असते आणि त्याच वेळेस बिल्डर हा आनंद निवास पाडण्यासाठी बुलडोजर घेऊन येतो आणि त्याच वेळेस आपण पाहतो जुवा आणि नंदिनी दोघेही बुलडोजरच्या समोर उभे राहून हात जोडून त्यांना आनंद निवास न पाडण्याची विनंती करू लागतात। तर इकडे आपण पाहतो काव्याने सर्वांसाठी खूपच टेस्टी नाश्ता घेऊन आलेले असते आणि त्याच वेळेस ते नाश्त्याची चव घेतात आणि पार्थ अतिशय आनंदित होतो आणि बोलतो की आज तर तुम्ही स्वयंपाकामध्ये आईच्या चवीवर देखील मात केली आहे। आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी मानिनी येते आणि मानिनी ही पार्थला प्रश्न विचारते की आज कोणी कोणावर मात केली आहे बरं। आणि तेव्हा पार्थ आणि काव्या काहीच बोलत नाही। तर इकडे आपण पाहतो जीवाने काड्याने बनवलेले घर हे नंदिनी फेकून देते व ते तुटते आणि त्याच वेळेस जीवा हा नंदिनीला बोलतो, हे काय केले तुम्ही, हे घर तर तुटले गेले। तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते की काड्याने बनवले घर तुटल्यानंतर तुम्हाला एवढा त्रास होत आहे आणि तुम्ही तर माझे आज आनंद निवास तोडायला आलात, तर मला किती त्रास होत असेल। तर तिकडे आपण पाहतो मानिनी ही काव्याला बोलते, काव्या तुझे हे वागणे अजिबात योग्य नाही। तेव्हा काव्या देखील बोलते, तुमचे आणि आई म्हणून वागणे देखील योग्य नाही। तुम्हाला वाटते ना मी हे घर सोडून जावे तर ठीक आहे, मी हे घर सोडून आणि तुमच्या मुलाला कायमस्वरूपी सोडून जाते, असे बोलून ती आपले कपडे व सामान पॅक करायला सुरुवात करते। तर तिकडे आपण पाहतो नंदिनी देखील जीवाला बोलते, जीवा आता मी यापुढे तुमच्याबरोबर एक क्षण देखील राहू शकत नाही, असे बोलून ती देखील जीवाला सोडून निघून जाऊ लागते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य व नंदिनी पार्थ आणि जीवाला कायमस्वरूपी सोडून जाणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।